आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। हा आहे जालना शहरातील मोतीबाग तलावात असलेल्या एका धार्मिक ठिकाणाच्या बाजूला भर टाकून हा तलाव बुजवत असल्याचा व्हिडिओ। हा व्हिडिओ आज दिवसभर जालना शहरातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर फिरला। त्यामुळे जिल्हा प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आणि शेवटी काय प्रकार आहे याची खात्री करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक तथा प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती चौधरी यांनी आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी या ठिकाणाची पाहणी केली। मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी या संदर्भात काय खुलासा केला पाहूयात। तर मोतीबागेजवळ जो तलाव आहे त्या तलावामध्ये भर टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केला झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे आणि सध्या तीच परिस्थिती आहे। नाही आहे तसं काही नाही। मोतीबागेचे संदर्भातचे व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत। आम्हालाही काही असे व्हिडिओ प्राप्त झालेत। वस्तुस्थिती अशी आहे की आपण त्या ठिकाणी गणपती आणि देवींचं विसर्जन करतो। त्यासाठी गेल्या आपण 2-3 वर्षापासून विसर्जन कुंड तयार करण्यासाठीचा प्रयत्न करत होतो। त्यासाठीचा शासन निधी आपल्याला प्राप्त झाला आहे। साधारणपणे 11 कोटीचं काम आहे ते आणि त्यासाठी तो कॉफर डॅम तयार करतायत आणि त्याच्या पुढे जाऊन तिथलं पाणी काढल्यानंतर बाजूला त्या ठिकाणी कॉन्क्रीटची रिटेनिंग वॉल करून आपण कुंड तयार करतो आहे। पलीकडल्या बाजूला घाट तयार करतो आहे। त्या ठिकाणी रिक्रिएशनल स्पेसमध्ये आपण पॉपअप साधारणपणे कारंजे लावून मुलांना रेन डान्स करता येईल अशा पद्धतीचंही व्यवस्था करतो आहे। बाकी परिसराचं सुशोभीकरण ह्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यासाठीचं काम चालू आहे। याबाबत जर काही सोशल मीडियावर कुठल्या क्लिप किंवा काही मेसेजेस व्हायरल होत असतील तर त्यात कोणत्याही स्वरूपाचं तथ्य नाही। अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल करू नयेत। असे मेसेज व्हायरल करण्यापूर्वी प्रशासनाकडे खातरजमा करायला हवी, कारण यामधून अनावश्यकरित्या कम्युनल किंवा कोणत्याही स्वरूपाचं टेन्शन निर्माण होऊ शकतं। माझी नागरिकांना विनंती आहे किंवा सोशल मीडिया युजरनाही विनंती आहे, आपण पहिल्यांदा फॅक्ट्स व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि ते चेक केल्यानंतरच अशा स्वरूपाचे व्हिडिओ किंवा मेसेजेस फॉरवर्ड केले पाहिजेत।